नमस्कार शेतकरी मित्रांनो कर्जमाफीच्या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। शेतकरी बांधवांनो, राष्ट्रवादी काँग्रेसने आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पाऊल पुढे टाकलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणणं असं आहे की जाचक रद्द करून शेतकऱ्यांना सरसकट माफी द्यावी, म्हणजेच कर्जमाफी द्यावी। मित्रांनो, खरोखरच आता राष्ट्रवादी काँग्रेसची जी मागणी आहे ती योग्य आहे का? शेतकऱ्यांना कशाप्रकारे सरसकट कर्जमाफी केली पाहिजे, कोणत्या अटी आता राज्य सरकारने याच्यामध्ये घातलेल्या आहेत, संपूर्ण माहिती आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्याआधी तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर। आणि मित्रांनो, अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला रोज आपल्या या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही आत्ताच आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेतील जाचक रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस यांनी केली आहे। याबाबत जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी निवेदनाद्वारे शासनाचे लक्ष वेधले आहे। सामंत म्हणाले की कर्जमाफी योजनेतील अटी शर्ती पाहता ही योजना कर्जमाफीपेक्षा कर्ज वसुलीची योजना असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे राज्यातील लाखो शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे। विशेषतः कोकण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा अपेक्षित लाभ मिळणार नसल्याचा आरोप त्यांनी व्यक्त केला। योजनेनुसार सन 2019 ते 2026 या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे। मात्र 2019 मधील महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना केवळ 50,000 रुपयांपर्यंतच कर्जमाफी मिळणार आहे। त्यामुळे त्यावेळी लाभ घेतलेल्या सुमारे 33 लाख शेतकऱ्यांना यंदाच्या योजनेचा पूर्ण लाभ मिळणार नसल्याचे सामंत यांनी नमूद केले आहे। तसेच 2 लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना वन टाईम सेटलमेंट अंतर्गत 2 लाखांवरील रक्कम आधी भरल्याशिवाय कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही, ही अट शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक असल्याचे त्यांनी म्हटले आहे। तसेच प्रोत्साहनपर अनुदानासाठीही कठोर अटी घालण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। सन 2023 आणि 24 किंवा 24 आणि 25 यापैकी कोणत्याही 2 वर्षात पीक कर्जाची वेळेत परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे अनुदान देण्याची तरतूद असली तरी त्यासाठी 2025 आणि 26 आणि 26 आणि 27 या वर्षाचे कर्जही भरणे असणे आवश्यक आहे। परिणामी अनुदानासाठी 4 वर्षाची नियमित कर्जफेड बंधनकारक ठरत असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले। राष्ट्रवादी काँग्रेसने शासनाकडे काही प्रमुख मागण्या केल्या आहेत। त्यामध्ये 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांवरील 50,000 रुपयांची मर्यादा रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी लागू करणे, OTS-मधील जाचक अटी हटविणे, प्रोत्साहनपर अनुदानासाठीची 4 वर्षाच्या कर्जफेडीची अट रद्द करणे, तसेच 2017च्या कर्जमाफीसाठी पात्र असूनही कागदपत्रांअभावी वंचित राहिलेल्या 6.56 लाख शेतकऱ्यांना तत्काळ लाभ देणे यांचा समावेश आहे। याशिवाय पीक विमा योजनेतील शेतकरी विरोधी अटी रद्द करून 1 रुपयातील पीक विमा योजना पुन्हा सुरू करावी। तसेच पेरणीपूर्वी कर्ज खात्यांचे पुनर्गठन करून शेतकऱ्यांच्या खात्यात आवश्यक निधी जमा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे। गेल्या 3 वर्षातील नापिकी, नैसर्गिक आपत्ती आणि शेतमालाच्या घसरलेल्या दरांमुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे। त्यामुळे कोणत्याही अटी आणि शर्तींशिवाय सरसकट कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी राज्यभरातील शेतकऱ्यांची असल्याचे अमित सामंत यांनी निवेदनात म्हटलेले आहे। तर नक्कीच मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जी मागणी केलेली आहे की शेतकऱ्यांना सर्व अटी आणि शर्ती जे आहेत ते बाद करून माफ करून सरसकट कर्जमाफी देण्यात यावी। नक्कीच हा निर्णय तुम्हाला कसा वाटतो? सरकारने असं केलं पाहिजे का? कॉमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशीच महत्त्वाची माहिती तुम्हाला पुढेही जाणून घ्यायची असेल तर आत्ताच आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।